सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगानं आज मतदानाची प्रक्रिया जी आहे ती पार पडत आहे। सातारा सांगली विधान परिषदेसाठी 3 उमेदवार जे आहेत ते रिंगणात उभे असल्याचं एकूणच पाहायला मिळत आहे। महायुतीचे धैर्यशील कदम आणि महाविकास आघाडीच्या अभयसिंह जगताप यांच्यामध्ये ही मुख्य लढत होणार आहे। यामध्ये निवडणुकीसाठी या सातारा जिल्ह्यात 7 मतदान केंद्रांवर हे मतदान प्रक्रिया जी आहे ती पार पडणार आहे। यामध्ये सातारा तहसीलदार कार्यालयावर जिल्हा परिषद सदस्य आणि सभापती हे आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत। एकूण दोन्ही जिल्ह्यातील 895 मतदानाचा हक्क हा आपला मतदार जे आहे ते बजावणार आहेत। यामध्ये 472 मतदार जे आहेत ते एकूण सातारा जिल्ह्यामध्ये आहेत। यामध्ये सांगायचं झालं तर सातारा विधान परिषद निवडणुकीदरम्यान मागील 15 दिवसामध्ये महायुतीमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना आणि राष्ट्रवादी असे नाराजी नाट्य रंगलं होतं। मात्र महायुतीमधील वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीची नाराजी दूर झाल्यामुळं आता भाजपचा उमेदवार जे आहे त्यांचा मार्ग सुकर झाल्याचं एकूणच पाहायला मिळत आहे। यामुळे महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी ही लढत जी आहे ती सध्या या ठिकाणी पाहायला मिळत आहे। त्यामुळं या ठिकाणी या दोन्ही उमेदवारांच्या बाबत मुख्य लढत आहे आणि लक्षवेधी लढत म्हणून पाहिलं जात आहे। कॅमेरामन समितसह संतोष नलावडे, TV9 मराठी, सातारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।